नमस्कार, मी राजश्री तुमच्या सर्वांचं स्वागत करते एक नवीन व्हिडिओमध्ये. ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महालक्ष्मी सरस ह्या प्रदर्शनाविषयी माहिती. सध्या हे प्रदर्शन वांद्रे कुर्ला संकुल म्हणजे BKC येथे सुरू आहे. हे 2 मे ते 14 मे पर्यंत चालू असणार आहे. MMRDA ग्राउंड म्हणजे BKC पूर्वला MMRDA मैदानामध्ये सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत आणि सर्व नागरिकांसाठी इथे विनामूल्य प्रवेश असणार आहे. हे केवळ एक प्रदर्शन नसून ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी असलेलं एक मोठं व्यासपीठ आहे. फूड झोन मध्ये तुम्हाला पाहायला भेटेल खवय्यांसाठी अगदी खूप सारी मेजवानी, अस्सल ग्रामीण चवीचे पदार्थ, गावरान चिकन रस्सा, पिठलं भाकरी, पुरणपोळीचे मांडे आणि विविध अशा प्रकारच्या चविष्ट चटण्या, प्रत्येक जिल्ह्यामधली एक स्पेशल थाळी, आगरी कोळी जेवण, हे सगळं विदर्भामधलं वगैरे सुद्धा खूप साऱ्या डिशेस इथे आहेत. चला मग पाहूया इथे आता स्टॉलवरती काय काय मिळतंय ते. हे कोकणातून आलेले आहेत. त्यांच्याकडे बघा कोकम बटर आहे, आंबा पोळी, जांभूळ पोळी, परत फणसाची पोळी, कैरीची पोळी, कैरी पन्ह, कोकम सरबत, कोकम आगाळ, खडखडे लाडू, काही मसाले आहेत, मालवणी मसाले आणि सांडग्या मिरच्या आहेत, घावण्याचं पीठ आहे. हे असं सगळं कोकणातल्या माणसांकडनं तुम्ही घेऊ शकता. पुण्यावरून एक ताई आलेल्या आहेत. त्यांनी सगळे हे सुकवणीचे पदार्थ आहेत त्यांच्या स्टॉलवरती. नमस्कार. कसे आहेत हे? हे गव्हाची पोळी आहे स्पेशल. 200 रुपयाची पाव किलो आहे. आपण होलसेलमध्ये 160ला देतो. ही पण हरभऱ्याची पोळी आहे गव्हाची, 180ला आहे, 170ला आहे. त्याच्याच बरोबर आपण गावरान पद्धतीने जुन्या पद्धतीचा पण गव्हाच्या कोंड्यापासून बनवलेली पेरवडी आहे. काही लोकांना खारोडी ही तळायची असते. तळायची असते आणि जर तुमच्याकडे ऊन असेल तर ती फ्राय पण करू शकतो. अच्छा, ती पण बनवलेली आपण. बाजरीची एक बनवली आपल्याला, ही बाजरीची. हे सगळं तळायचे आहे. हे तव्यात फ्राय करायचं फक्त, तळायची नाही. पण खूप छान. बटाटा साबुदाणा चटणी खूप छान. हे कलर नाचणीचे आहेत ते कलर नाही, कारण ते तळल्यावरती वेगळंच. हा नाचणी पापड आहे. हा नाचणी पापड आहे, गावरान नाचणीपासून बनवलेला आहे. जम्बो साईज आहे आपल्याकडे. आपण होलसेल म्हणजे आपल्याकडे माझा स्टॉल क्रमांक आहे D54ला सर्व घरगुती पदार्थ बनवलेली वाळवणी पदार्थ मिळेल. आवर्जून आपल्या स्टॉल भेटतो. ताईंनी नंतर मला त्यांच्या मोबाईलवरती त्यांच्या सर्व मैत्रिणींसोबत महिला गटातल्या ते बनवत असलेले सगळे पदार्थ स्वतःच्या हाताने बनवलेले आहेत ते सगळं त्यांनी प्रूफ दाखवलं मोबाईलवरती. आणि त्यांचे प्रोडक्ट छायाकार्टवरती सुद्धा जातात. तर तुम्ही नक्की भेट द्या इथे स्टॉलला. दुसरं तुम्ही सुक्या मच्छीचा बाजार बघू शकता. इकडे बांगडे, जवला, कर्दी, सोडे, सुकवलेल्या मच्छी सगळ्या आहेत. शेतकऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पॅक करून त्यांचं जे उत्पादन आहे शेतीमधलं ते सर्व अतिशय चांगल्या पद्धतीने पॅक करून इथे आपल्याला विक्रीसाठी ठेवलेलं पाहायला मिळेल. आणि सगळ्यांनी बॅनर असे प्रिंट केलेले आहेत ना की ते आपल्याला तिकडे जाण्याची गरज नाही की ते कुठे सगळं बनतं. ते सगळं त्यांनी बॅनरवरती व्यवस्थित छापलेलं आहे पॅकिंग करताना वगैरे. तुम्ही पाहू शकता ते फोटोज सुद्धा. कुणाला माहिती होतं की यवतमाळच्या जंगलातली फळं आपल्याला इथे खायला मिळतील. बघा, हे इतक्या लांबून लांबून आलेली माणसं आहेत महाराष्ट्रामधली आपल्या, आणि त्यांनी एवढं चांगलं स्वतःचं सगळं कसं पॅक करून ठेवलेलं आहे लेबल करून. हे पहा, हे पुरंदर मधले आहेत जे स्वतःच्या शेतीमधले आहेत. शेवगा, अंजीर आणि खूप सारा इंद्रायणी तांदूळ. हे तुमचे लावलेले म्हणजे शेतीतले आहेत शेवगा वगैरे, आणि बाकी सगळा इंद्रायणी तांदूळ शेतातलाच आहे. अच्छा, नेहमी तुम्ही असता तिथे? नेहमी महालक्ष्मी सरसच्या याच्यात नेहमी असतात.
वेगवेगळ्या प्रकारचे परफ्यूम आणि अत्तर तुम्हाला पाहायला मिळतील इथे. एक वेगळ्याच प्रकारची ज्वेलरी होती इथे. अँटी टार्निशमध्ये गोल्डन, सिल्वर, ऑक्साईडमधली पण ज्वेलरी तुम्हाला पाहायला मिळेल. काही मातीची छोटी छोटी शोभेची भांडी, छोट्याशा वस्तू त्या सुद्धा आहेत इथे. हे पहा, हे रायगडवरून आलेले आहेत सफेद कांदे. कोल्हापूरची शान, कोल्हापुरी चप्पल. खूप सारे बॅग्स हाताने बनवलेले ते सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ज्वेलरीचे सुद्धा स्टॉल आहेत. काठपदराच्या साडीचे जे फ्रॉक असतात ते फ्रॉक आहेत इथे आणि छोट्या मुलींचे नऊवारी साडी सुद्धा आहेत इथे. 1000च्या आतमध्ये तुम्हाला इथे चालू होईल प्राइस. हे बघा, शोभेच्या वस्तूंचं सुद्धा स्टॉल आहे इथे. भाजलेली मातीची भांडी आणि चूल सुद्धा इथे विकायला ठेवलेली आहे. हे रायगडवरून आलेल्या काही महिलांचं ब्रँड आहे. हे 6 पॅड आहेत एका पॅकेटमध्ये. 40 रुपयाला आहेत आणि खूप अत्यंत बारीक आहे. 1 कपपेक्षा जास्त पाणी शोषलं जातं याच्यामध्ये आणि अजिबात हेवी नाही आहेत हे. तर हे एकदा बघा तुम्ही ट्राय करून. काही कागदांच्या पासून बनवलेले फुलांचं स्टॉल होतं. लोकरीपासून बनवलेले जॅकेट्स, सुपावर ठेवायचे रुमाल, फ्रॉक्स इथे आहेत. चांदीच्या आणि ऑक्साईड ज्वेलरी आहे. थोडीशी महाग आहे कारण चांदी महाग झालेली आहे म्हणून. घरात वापरतो तर लाकडाच्या वस्तू, त्याच्यामध्ये किचनमध्ये वापरण्यासाठी असतात त्या सुद्धा वस्तू खूप साऱ्या आहेत इथे. हे बघा, हे मध्य प्रदेशवरून आलेले आहेत. इथे ड्रेस तुम्हाला पाहायला मिळेल. लहान मुलांच्यासाठी चांगली चांगली पुस्तकं आहेत तिथे माहितीची, महाराष्ट्राबद्दल, जगाबद्दल. आणि हे असं गोल फिरवल्यानंतर तिथे तुम्हाला पाहायला मिळेल नेमकी माहिती कशी सोप्या पद्धतीने याच्यामध्ये मिळते. सध्या लोकरीचे गजरे खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत, मोगऱ्याचे. तर हे 100 रुपयाला असे छोटे क्लिप्स आहेत आणि गजरा इथे 150 रुपयाला आहेत. बाकी पण यांच्याकडे तोरण वगैरे आहेत, खाली अंथरण्याचे रुमाल, कलश ठेवण्यासाठी वगैरे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. ही आहेत ठाण्यावरून आलेली माणसं. मेंढ्यांच्या लोकरीपासून जे उत्पादन बनवतात, मेंढ्यांच्या लोकरीपासून जे जुने कांबळे वगैरे असायचे, घोंगड्या असायच्या, त्या इथे तुम्हाला पाहायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे सुकवणीचे पदार्थ आहेत इथे. आणि इथलं लसूण पापड एकदा ट्राय करा, खूप चांगला आहे. लसूण पापड, मेथीचं पापड खूप चांगले आहेत. हे आहेत अमरावतीचे. हे साऊथची लोक आहेत. देशी जे खांड असतं, जी ब्लीच केलेली नसते साखर,
ती अशी ओरिजिनल, पण त्याच्यामध्ये आलं, तुळस वगैरे सगळे आयुर्वेदिक पदार्थ मिक्स करून त्यांनी हे वेगळंच साखर आहे, कॉफीसारखं आहे. ते तुम्ही गरम पाण्यातून किंवा दुधातून घेऊ शकता. सुंठ वगैरे आहे याच्यामध्ये मिक्स. इथले लोणचं सुद्धा छान आहेत. ₹700 अख्खं पोलीपाट लाटणं इथे आहे. लसूण डायरेक्ट शेतामधले आहेत आणि शेंगा सुद्धा भुईमुगाच्या. या ताई बघा उभं राहून सगळं विणकाम करतायत. त्यांच्या इथे छोटे छोटे बॅग्स आहेत विणलेले त्यांनी, ते सुद्धा 250-200 पासून चालू होत आहेत. प्लीज इथून काहीतरी तुम्ही घ्या, सगळ्याकडून थोडं थोडंसं काहीतरी, कारण ना 10-10, 12-12 तास हे लोक उभे राहत आहेत. खूप लांबून लांबून आलेले आहेत हे लोक. हे बघा तामिळनाडूचं आहे. हारांचे प्रकार तिकडचे असतात तसे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत या सर्वाचं आयोजन केलं जातं. या प्रदर्शनात एकूण 500 स्टॉल आहेत. यात महाराष्ट्रातले 230 आणि इतर राज्यातले 66 असे महिला शेतकरी उत्पादक कंपन्याचे 34 स्टॉल समाविष्ट आहेत. हस्तकला, हातमाग, कोरीव काम केलेल्या वस्तू आणि घरगुती वापराच्या नाविन्यपूर्ण वस्तू इथे सगळीकडे उपलब्ध आहेत. हे बघा इथे फ्रीज मॅग्नेट्स दिसतील तुम्हाला चांगले चांगले, आणि खऱ्या फुला पानांना भरून रेझिनमध्ये त्यापासून बनवलेल्या ह्या ज्वेलरीज आहेत. खरी फुलं आणि पानं असतात सुकवलेली, त्याच्यापासून बनवलेले आहेत. या प्रदर्शनाद्वारे ना पंतप्रधान मोदीजींचा 1 कोटी लखपती दीदी करण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकतो. आणि त्यासाठी महिलांना, उद्योजकांना मोठी बाजारपेठ इथं उपलब्ध करून दिलेली आहे. महालक्ष्मी सरसच्या या एक्झिबिशनला मी पहिल्यांदा गेलेली आणि हा खूप छान अनुभव होता. कारण मी ट्रेकर आणि महाराष्ट्रातल्या जेवढे आपले जिल्हे आहेत, काही जिल्ह्यांमध्ये जाऊन आलेली आहे मी, आणि तिथल्या जिल्ह्यातल्या त्या गावांमध्ये राहून आलेली आहे. आणि त्या गावांची नावं, जे इथे शेतकरी मंडळी होती सगळी, जे लांबून लांबून आलेले होते एवढे सगळं सामान घेऊन, त्यांची बॅनर पाठीमागे लागलेली, आणि त्या बॅनरवरती त्या गावांची नावं वाचून ना एकदम नॉस्टॅल्जिक फील होत होतं की इथे आपण राहून आलेलो आहोत आणि ती माणसं, आणि ते वाटतच नव्हतं की कुठे मुंबईमध्ये फिरतोय आपण, की गावची माणसं सगळी. तरी आपल्या महाराष्ट्रातली माणसं आहेत तिथे आलेले आहेत त्यांचं सगळं घेऊन. तर प्लीज तुम्ही बघा, एक चांगलं बजेट ठेवून तिथे शॉपिंगला जा, कारण हा खूप वेगळा अनुभव आहे. प्रदर्शन तुम्ही खूप पाहिले असतील, पण महालक्ष्मी सरसचा हा जो प्रदर्शन आहे, गावातले आपल्या माणसांचे त्यांनी मेहनत घेतलेले असे उत्पादन आहेत त्याचे, ते तुम्ही घ्या, बघा, तिथे तुम्हाला सुद्धा आवडेल. हे नवी मुंबईमध्ये सुद्धा असतं प्रदर्शन, आणि आता 2026ला हे इथे लागलेलं आहे PKC मध्ये. तर तुम्ही नक्की जा आणि नक्की तिथून खरेदी करा आणि माझ्यासारखा चांगला अनुभव हे करा. खूप सारे शेतकऱ्यांचे खूप सारे तिथे स्टॉल आहेत. सगळंच कव्हर केलं नाही, कारण एका पॉईंट नंतर माझा खांदा दुखायला लागला, कारण एवढं मी सामान घेतलं होतं तिथून शॉपिंग करून. आणि मग ट्रायपॉड पकडू की कॅमेरा पकडू की मोबाईल करू, नंतर तर मी मोबाईलनी करायला लागले, कारण कॅमेराचा माझा ऑटो फोकसचा प्रॉब्लेम झालेला थोडा, त्यामुळे. तर आणि एकटीच गेलेली होती मी रविवार, आणि परत रेल्वेने यायचं होतं मला वापस ठाण्याला. तर तुम्ही बघा, जेवढं मला दाखवता येईल तेवढं मी दाखवलं ह्याच्यामध्ये, पण खूप 500 पेक्षा जास्त स्टॉल आहेत, ते खूप आहेत स्टॉल. तर तुम्ही बघा, तिथे जा, एक खूप छान आहे तिथे, 14 तारखेपर्यंत आहे, तर तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा मला. धन्यवाद.